चला तर माझ्या यूट्यूब फॅमिलीचं माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये खूप सारं स्वागत आहे. तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघू शकता तुम्ही अशी भाजी बनवलेली आहे मी, कारण रोज भाज्या खाऊन खाऊन कंटाळा येतोय आणि उन्हाळ्याची आता खूप भूक लागती पण जेवणच जात नाही. तर चला आपण अशी काहीतरी नवीन भाजी बनवूया, तर पोटभर जेवतील सगळे. तर अशी भाजी बनवायची आहे. तर चला, साधं आणि सोपं आहे आणि खूप छान होती. तुम्ही पोटभर जेवताल, जे न खाणारे ते खातील एवढी छान भाजी बनवती. एकदा खाल्ली ना तुम्ही तर नेहमी बनवता, एवढी छान भाजी होती. ही साधी सोपी आहे. 15 ते 20 मिनिटांमध्ये ही भाजी बनवून तयार होती. तर चला घ्या साहित्य लवकरच बनवायला. तर बघू शकता तुम्ही मी असं साहित्य काढलेलं आहे. तर बघा इथं भाजलेला कांदा, खोबरं, धने आणि हे हरभरे आहेत, म्हणजे आपले फुटाणे जे आहेत त्याचे टरकल काढून घेतलेले आहे मी. याच्याऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळही घेऊ शकतात. लसण घेतलेला आहे, फूल घेतलेला आहे आणि इकडे घेतलेला आहे मी कोथिंबीर. तर चला आपल्याला ना हे साहित्य छानपैकी भाजून घ्यायचं आहे तव्यावरती. थोडंसं तेल टाकायचं तव्यावरती आणि छानपैकी याला ना लालसर भाजायचं, काळं होऊ द्यायचं नाही आहे. आणि कांद्यासोबत आपण लसणही भाजून घेणार आहे. तर चला मी तवा टाकून घेतलेला आहे गॅसवरती. तवा आपला गरम झालेला आहे. तर चला सर्वात पहिले म्हणजे खोबरं कट करून घेऊया. थोडंसं आबडधोबड मी खोबरं कट केलेलं आहे. ते मोठे मोठे तुकडे होते म्हणून ते मिक्सरला व्यवस्थित निघले नसते. तर चला थोडंसं तेल टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये छान हे आपले खोबरं टाकून घेतलेलं आहे. याला लालसर होऊ द्यायचं. खोबरं आपलं छानपैकी लालसर झालेलं आहे. तर लगेच आपल्याला धने आणि फूल टाकून घ्यायचं आहे. तर मस्तपैकी हेही आपल्याला छानपैकी लालपैकी भाजून घ्यायचं. तर बघू शकता तुम्ही लालसर आपलं खोबरं तयार झालेलं आहे. खोबरं काढून घेतलं, लगेच आपलं धने आणि फुलंही मस्त भाजलेलं आहे. तर चला हे एका साईडला करून घेऊया. एका साईडला केल्यामुळं कसं त्यात तेल असतं ना, तर ते तेल व्यवस्थित खाली नितरून जातं. आणि हे जे आहे फुटाणे, तर ते फुटाणे पण आबडधोबड भाजून घ्यायचे. जास्त फुटाणे भाजायचे नाही, कारण पहिले भाजलेले असतात म्हणून नंतर आपल्याला कमी भाजायचे, कारण ते कडूसर लागत नाहीत. तर चला मस्त कांदा टाकून घेतलेला आहे, लसण पण टाकून घेतलेला आहे मी, बघू शकता तुम्ही. आणि हे काढून घ्यायचं आपल्याला आणि लसण आणि ते कांदा छानपैकी थोडासा फ्राय होऊ द्यायचा. तर तेल पहिलेच होतं म्हणून दुसरं तेल नंतर टाकलं नाही आहे मी. याला पण थोडंसं तेल टाकून छान भाजलं ना तर छान टेस्ट येते आणि मस्तपैकी त्याचा कांद्या लसणचा वास पण येत नाही. भाजी अप्रतिम भाजी होती. तुम्ही नॉनव्हेजची भाजी किंवा कोणतीही भाजीला फिकं पाडेल एवढी छान भाजी होती. तुम्ही एक वेळेस बनवली तर तुम्ही नेहमीच बनवता, एवढी छान भाजी होती ही. तर चला 15 ते 20 मिनिटांमध्ये आपली भाजी बनवून तयार होती. छानपैकी ना भाजून झालेलं आहे. आणि इकडे थंड करायला पण ठेवलं होतं. तर 10 मिनटं थंड करण्यासाठी ठेवलं. थंड झालं मिक्सरला आता आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि याला ना बारीक काढून घ्यायचं मस्त. जेवढं बारीक काढताना तेवढी भाजी आपली छानपैकी आळून येते. तर चला याला मस्तपैकी आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. मिक्सरला लावल्याच्या नंतर ना अगोदर कोरडंच आपल्याला काढून घ्यायचं थोडंसं, आणि मग कोरडं काढायच्या नंतर ना आपल्याला त्याला ना थोडंसं पाणी टाकून परत एकदा मिक्सरला लावून घ्यायचं आहे. तर चला अगोदर कोरडं काढून घेऊया. तर कोरडं काढल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही एवढं दरदर असं झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण ना आता थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. जास्त पण पाणी नाही टाकायचं आपल्याला, थोडंच पाणी टाकायचं आहे, 1 ते 1.5 घोटाचं पाणी. तर चला असं पाणी टाकून घेतलेलं आहे. असं मस्त मिश्रण आपलं तयार झालेलं आहे, बारीक वाटून घेतलेलं आहे. तर कढई ठेवलेली आहे मी गॅसवरती, बारीक गॅसवरती. तर चला त्यामध्ये तेल ॲड करून घेऊया आपण पहिले. तर मी 1 वाटी तेल घेतलेलं आहे. तर छोट्या छोट्या वाट्या आहेत माझ्याकडे, त्या वाटीने 2 वाट्या घेतलेल्या आहे. आपला मसाला छानपैकी फ्राय झाला ना तर भाजी खूप छान लागते. तर चला बारीक गॅस असल्यामुळे जास्त काही तापलेलं नव्हता, आपलं तेल तापलेलं नव्हतं, तेल आपण नेमकंच टाकलं होतं. तर चला थोडा गॅस फास्ट करून घेतला. तेल छानपैकी तापत आहे आणि जिरा आणि लसण टाकून घेतलेलं आहे. ते छानपैकी लालसर होईपर्यंत, जेवढी तुम्ही फोडणी छानपैकी लालसर होऊ देताना तेवढी आपले मसाल्याला फोडणी किंवा आपल्या भाजीला फोडणी खूप छान होती. तर चला मसाला टाकून घेतला यामध्ये, आणि मसाला टाकल्याच्या नंतर याला तेल सुटायला तुम्ही बघू शकता. तर यामध्ये आता आपल्याला ना आपलं मिरची पावडर आहे, घरचं मिरची पावडर आहे हे. तर चला मिरची पावडर टाकून घेतलेला आहे. थोडासा काळा मसाला टाकायचा, खडा मसाला आहे तो टाकून घ्यायचा, म्हणजे वास पण छान येतो. तर मस्तपैकी असा अगोदरच वास त्याचा खमंग येत होता. आणि थोडीशी हळदही टाकून घेतलेलं आहे. मीठ मी नंतर टाकणार आहे. तर बघू शकता तुम्ही असं छानपैकी याला एकत्र करून घ्यायचं, एकजीव करायचं. गॅस आपला एकदम बारीक राहू द्यायचा, कारण आपला मसाला भाजलेला असतो आणि फास्ट गॅसवरती जर केला तर मसाला आपला कडूसर लागायची
जास्त प्रमाण असतं, तर आपल्याला बारीक गॅसवरतीच राहू द्यायचं, म्हणजे तुमची भाजी एकदम खमंग आणि अशी चटपटीत होणार आहे. तर चला बघू शकता तुम्ही मस्तपैकी तेल सोडलेलं आहे आणि अप्रतिम असा छानसा वास येत आहे. तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी यांना पाणी, आता आपण मिक्सरचं भांडं आहे ना, ते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला व्यवस्थित धुवून घेणार आहे हलक्या हातानं. तर बघू शकता तुम्ही इतकं पाणी मी टाकून घेतलेलं आहे. एक मिक्सरचं भांडं भरून पाणी टाकलेलं आहे मी. तर थोडंसं झाकणाला होतं म्हणून झाकण आणि ते दोन्ही मिळून एकच मी मिक्सरचं भांडं भरून पाणी टाकलेलं आहे. जास्त आपल्याला पतलं करायचं नाही आहे, हे घट्टच ठेवायचं, घट्ट म्हणजे मिडियम राहू द्यायचं. तर चला याला आता छानपैकीनं उकळी येईल तोपर्यंत आपण याचं साहित्य काढून घेणार आहेत. तर बघू शकता याला छानपैकी उकळी येत आहे आजूबाजूनी. तर याला छानपैकी उकळी येत असेल तोपर्यंत आपण हे साहित्य काढून घेणार आहे. तर हे आहे बेसन पीठ, 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. थोडंसं मीठ टाकलं, यामध्ये थोडं तिखट टाकलं, हळद टाकली आणि याला आपल्याला थोडंसं पाणी टाकून त्याला असं घट्ट भिजून घ्यायचं. जास्त घट्ट पण नाही करायचं, आपल्याला पतलंसं करायचं. तर बघू शकता तुम्ही याला एकत्र करून छानपैकी आपण गाठी वगैरे काहीही राहू द्यायच्या नाही आहे. तर असं गाठी वगैरे आपल्या पूर्ण व्यवस्थित करायच्या आपल्याला, त्याच्या सॉफ्ट आपल्याला भिजून घ्यायचं हे. तर बघू शकता थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. चला बघू शकता तुम्ही आता हे वडे आपल्याला बेसन पिठाचे जे आहे ना, तर ते थोडे थोडे पाणी लावून घ्यायचं पहिले हाताला व्यवस्थित. पाणी लावल्याच्या नंतर हा वडा जो आहे ना इझिली तोडला जातो. तर बघू शकता तुम्ही, आणि ही भाजी नॉनव्हेजच्या भाजीसारखी दिसती. तर वास एवढा छान येत होता, तर माझ्या दीदीला दमही नव्हता निघत. मम्मी खूप छान वास यायला, मला भात आणि भाजी खायची, तिला खूप आवडतं भात आणि ही भाजी. तर मी नेहमी बनवत असते, तुम्हीही बनवा, तर तुमच्या घरी पण खूप आवडेल. तर चला माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या व्हिडिओवर नवीन असेल तर माझ्या व्हिडिओला सर्वात पहिले लाईक पण करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर चला बघू शकता तुम्ही हे छानपैकी आपण टाकून घेतलेले आहेत व्यवस्थित. आता मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मी, आणि याला छानपैकी हलवून घ्यायचं आपल्याला. तर बघू शकता तुम्ही असं याला 5 मिनटं होऊ द्यायचं. आता बघा खूप छान वास येत आहे आणि इतकी छान लागते ही भाजी, खूप छान लागते. तुम्ही एक वेळेस बनवली ना तर तुम्ही नेहमी बनवता, कारण अप्रतिम भाजी आहे ही. न खाणारे पण भाजी खातील एवढी छान होती ही, आणि पोटभर जेवतील. जे 1-1.5 पोळी खाणार आहे ते 2-3 पोळी नक्कीच खाणार, एवढी छान भाजी होती ही. तर चला म्हणतात ना की माणसा पोट भरतं पण मन भरत नाही, अशी भाजी येईल. तर तुम्ही नक्कीच आवर्जून करा. तर चला अशी 10 मिनटं आपण शिजून झालेले आहे, आणि 10 मिनटाच्या नंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. बघू शकता तुम्ही हे वडे आपल्याला 10 मिनटासाठी शिजू द्यायचे, म्हणजे हे छान शिजले ना तर भाजी छान होती, पोट वगैरे पण दुखत नाही. तर बघू शकता तुम्ही आपली भाजी इतकी छान तयार झालेली आहे. आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहे. अप्रतिम असा वास येत आहे भाजीचा. गरमागरम भाजी अशी डिशमध्ये काढून घेतलेली आहे मी. तर बघू शकता तुम्ही इतकी छान आपली भाजी आहे. तर माझ्या भाजीला तुम्ही नक्कीच करून बघताल, हे मला गॅरंटी आहे. तर चला, तर अशी भाजी नक्कीच करा तुम्ही. कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला बघू शकता तुम्ही अशी छानशी भाजी झालेली आहे मस्तपैकी. आणि मला मला रेसिपी टाकायला खूप आवडतं. मध्ये माझा मोबाईल खराब झाल्यामुळं रेसिपी टाकण्यात काही आल्या नव्हत्या, तर आता मी नेहमी रेसिपी टाकणार आहे. आणि चला दीदीला मी ताट वाढून दिलेलं आहे. तर बघू दीदीचा ॲक्शन काय होत आहे आणि तिला कसं आवडते म्हणून. तर बघू शकता तुम्ही हे आपलं लोणचं आहे. हे लोणचं आमच्या घरी खूपच आवडतं. तर चला दीदीला अशी भाजी भात आणि हे दिलेलं आहे, लिंबू पिळून खायचं मस्त, खूप छान होतं. तर चला भरपूर काही लिंबू पिळलेला आहे तिने, आणि लोणचं पण भरपूर घेतलेलं आहे. तिला असं खूप आवडतं. तर चला आता हिचं रिॲक्शन काय आहे बघूया आपण. तर ती पहिले आता खाऊन बघत आहे. तर चला बघू शकता तुम्ही. सर्वात पहिले मी तिला माझ्या हातानं मी एक घास खाऊन बघणार आहे, म्हणजे कसं लागतं काय लागतं आणि भाजी कशी झाली म्हणून. तर चला मीठ वगैरे कसं पडलं काय नाही. वाव खूपच छान पडलेलं आहे. आणि लोणचं पण खाऊन बघते, कारण अप्रतिम झालेलं आहे आणि आमच्या घरी खूपच आवडते अशी भाजी. तर तुम्ही आवाजून करून बघा. तर चला आता हिला मी दिलेले आहे, हिचं रिॲक्शन बघूया कसं आहे. तर चला तर बघूया हिचं रिॲक्शन काय आहे.
दिसतो. तर चला, खूपच आवडली दीदीला भाजी. तर तिचं रिॲक्शन होतं, मम्मी खूप छान झालेली आहे. कशी झाली म्हणून विचारली तर म्हणली मम्मी खूपच छान झालेली आहे. तर चला, अप्रतिम झालेली आहे मम्मी, खूपच छान. तर चला, तुम्हीही नक्की करा, सर्वांना आवडेल. तर चला.